नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण करंट अफेअर्सचा पार्ट 5व्या क्रमांकाचा घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण जे 4 पार्ट बघितले आहे, यामध्ये जानेवारी पासून तर आजपर्यंतच्या करंट अफेअर्सची पूर्ण इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे। त्याच पद्धतीचं हे 5वं लेक्चर आहे। ओके, तर चला मग डिटेल्समध्ये आपण ते अभ्यासूया। ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे की सर तुम्ही याच पद्धतीने करंट अफेअर्स सारखे आणखी जे विषय आहे त्याची सुद्धा असेच लेक्चर बनवा, महत्त्वाचे पॉइंट्स काढा। जर हे काढायचे असेल तर तुम्ही तसं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून मला तुमच्याकडून प्रेरणा मिळेल। ओके, चला तर पहिला प्रश्न बघूया। दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा स्टुडंट 2022चा पुरस्कार आहे, जो की 24 मध्ये डिक्लेअर झालेला आहे आणि हा 54व्या क्रमांकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अवॉर्ड आहे। हा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे। तर 53वा अवॉर्ड होता वहिदा रहमान यांना, 52वा आशा पारेख, 51वा अवॉर्ड देण्यात आला होता रजनीकांत यांना आणि जो 50वा अवॉर्ड होता हा देण्यात आला होता अमिताभ बच्चन यांना। तर आयोग काय करू शकते, आता आपल्याला हे 4-5 जे पॉईंट आहे आपल्याला जोड्या लावण्यासाठी देऊ शकते, त्यामुळे हे पाठ ठेवा। पुढचा पॉईंट कोणता याच्यामध्ये की दादासाहेब फाळके अवॉर्डला कधीपासून सुरुवात झालेली होती, तर बघा ही सुरुवात झाली होती 1969 पासून आणि या पुरस्काराची रक्कम आधी 10 लाख होती, आता ती वाढून 15 लाख इतकी करण्यात आलेली आहे। मागे आयोगाने 1 लाख असं ऑप्शनमध्ये टाकलेलं होतं, जे की उत्तर 10 लाख होतं तेव्हा। ओके, आता ही रक्कम वाढून किती झालेली आहे 15 लाख। तर या ठिकाणी तुम्हाला हे फोकस करायचं आहे की या पुरस्काराची रक्कम किती आहे 15 लाख रुपये। नोटीस करा, सर्वोत्कृष्ट पर्यटन हेरिटेज गाव 2024 म्हणून कोणाला स्थान देण्यात आलेलं आहे, तर आंध्रो नावाचं गाव आहे मणिपूरमधलं, हे भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन हेरिटेज गाव ठरलेलं आहे। तर कृषीच्या पर्यटन श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील ते गाव ठरलेलं आहे, ते म्हणजे कर्दे रत्नागिरी। ओके, सो कृषी पर्यटन श्रेणीमध्ये भारतातील जे गाव आलं आहे पहिल्या नंबरवर ते आहे कर्दे रत्नागिरी आणि इकडे जे हेरिटेज गाव ठरलेलं आहे जे की पर्यटनमध्ये आहे ते आहे आंध्रो मणिपूर। आता लोकटक सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते स्टेट आहे मणिपूर। आणि बघा अलीकडेच कुकी मेती विवाद चालू होता, जो की मणिपूर या राज्यामध्ये चालू आहे। कुकीलँड या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून केली जात आहे असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते स्टेट आहे मणिपूर। ओके, तो सर्वांनी हा पॉईंट इथे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। सर्वोत्कृष्ट कृषी अवॉर्ड मिळवणारे राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य आणि सर्वात स्वच्छ राज्य महाराष्ट्रच ठरलेलं आहे, लक्षात असू द्या। ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका सुद्धा आहे। ठीक आहे, त्यानंतर थंड हवेचे ठिकाण जे आहे ते कोणते आहे, तर ते आहे माचाळ। आणि हे मग माचाळ हे थंड हवेचं ठिकाण जे आहे, माचाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर ते रत्नागिरीमध्ये येते, कारण अलीकडेच त्याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्यामुळे माचाळ हे ठिकाण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। स्टुडंट, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर केरळमध्ये आहे 1084, परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक जे लिंग गुणोत्तर आहे 1122, म्हणजे 1000 पुरुषामागं 1122 स्त्रिया ज्या आहेत त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता, तर उत्तर आहे त्याचं रत्नागिरी। त्यामुळे हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो, तर 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस साजरा केला जातो। मग या वर्षाची थीम कोणती आहे, तर यूज हार्ट फॉर ॲक्शन। ओके, सो 29 सप्टेंबर तुम्ही लक्षात ठेवा। हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात आणि आपल्या हृदयाचं वजन किती असते ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। महाराष्ट्रातील पहिली महिला औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे, तर ते ठिकाण आहे नागपूर। ओके, महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर शहर हे ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाते। भारताची टायगर कॅपिटल म्हणून सुद्धा नागपूर शहराला ओळखलं जाते, हा एक पॉईंट लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी। आणि भारताच्या मध्यभागी असणारं शहर कोणतं, तर ते आहे नागपूर। आणि एक लक्षात असू द्या, नागपूरमधून 2 हायवे जातात, एक आहे NH6 आणि एक आहे NH7। आता NH6चं जे नवीन नाव झालेलं आहे ते झालेलं आहे स्टुडंट, लक्षात असू द्या 53, आणि NH7चं जे नवीन नाव झालेलं आहे ते झालेलं आहे NH44। तर हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे। लक्षात असू द्या, हा कोणत्या खेळासंबंधित आहे, तर तो आहे क्रिकेट या खेळासंबंधित। ओके, त्यानंतर बघा चर्चेतील दुलीप करंडक जी स्पर्धा आहे ती कशा संबंधित आहे, तर ती क्रिकेट संबंधित आहे। आता संतोष ट्रॉफी हे फुटबॉल खेळासंबंधित आहे। त्यानंतर इज्रा कप आहे जो की पोलो या खेळासंबंधित आहे। सुब्रतो चषक फुटबॉल, ड्युरॉन चषक पाठ ठेवायला आपल्याला, तो आहे फुटबॉल खेळासंबंधित। इराणी रणजी चषक ही क्रिकेट संबंधित आहे। विजय हजारे चषक आहे क्रिकेट संबंधित आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थॉमस कप आणि उबेर कप हे बॅडमिंटन या खेळासंबंधित आहे. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि एक डेव्हिस चषक आहे, हा टेनिस या खेळासंबंधित आहे. ओके, एकदा हे तुम्ही चेक करून घ्या. सुलतान अझलन शाह चषक जो आहे तो आहे हॉकी संबंधित. त्यानंतर आगा खान कप आहे हॉकी संबंधित. आणि इथे बघा, इथे डेव्हिस करा, डेव्हिस चषक आहे टेनिस संबंधित. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर DF-41 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अलीकडे कोणत्या देशाने केलेली आहे? तर त्या देशाचं नाव आहे चीन. ओके, सो चीनने DF-41 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. आणि तुम्हाला माहीत असेल सगळ्यांना की चंगेई 6 नावाचं जे मिशन होतं ते चंद्र मोहीम जी होती ती चीननेच पाठवलेली होती. आणि एक लक्षात असू द्या, एक लुपेक्स मिशन आहे जे की भारत आणि जपानचं आहे. आणि एक स्लिम चंद्र मोहीम आहे जे की जपानची आहे. सो लुपेक्स मिशन याच्यातला पॉईंट मला अत्यंत महत्त्वाचा वाटते. आणि चंगेई 6 कोणाचा आहे असा आयोग आपल्याला नक्कीच प्रश्न विचारेल. त्यानंतर जागतिक ग्रामीण विकास दिवस याचं युनोने घोषित केलेला आहे. तर तो कोणता असणार आहे? तर तो आहे 6 जुलै. मोस्ट टाईम पी करा. आणि राष्ट्रीय पंचायत दिवस मागच आपल्याला कंबाईनच्या एक्झाममध्ये आला होता, तर तो आहे 24 एप्रिलला. ओके, 24 एप्रिल. ठीक आहे, तर मोस्ट टाईम पी करा. हवामान अर्थसंकल्प मांडणारी पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणती ठरलेली आहे? तर ते आहे पिंपरी चिंचवड. आता अर्थसंकल्प हा इथं शब्द आला त्यामुळे आपण इथं थोडंसं डिस्कशन करूया. केंद्र सरकार जे अर्थसंकल्प मांडते ते कलम 112 नुसार मांडते. तर राज्य सरकार जे बजेट मांडत असते ते 202 कलमानुसार मांडत असते. त्यामुळे दोन्ही कलमा पाठ ठेवायचे आहे. केंद्राचं बजेट 112 आणि कलम 202 नुसार आहे राज्याचं बजेट. बघा मित्रांनो, अर्थसंकल्पाचे 3 प्रकार पडतात. एक आहे समतोल अर्थसंकल्प, त्यानंतर एक आहे शिल्केचा अर्थसंकल्प आणि एक आहे तुटीचा अर्थसंकल्प. तर 3 अर्थसंकल्पाची नावे तुम्ही लक्षात ठेवा. एक आहे समतोल अर्थसंकल्प, एक आहे तुटीचा अर्थसंकल्प लक्षात ठेवा आणि एक आहे शिल्कीचा अर्थसंकल्प. ओके, सो देशाच्या विकासासाठी तुटीचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा ठरतो. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? इनोव्हेशन म्हणजे नाविन्यता. तर नाविन्यतेमध्ये आपल्या इंडियाचा जो रँक आहे तो आहे 39वा. कितवा नंबरचा? 39वा आपल्या भारताचा नंबर लागतो. आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जात आहे? तर ते आहे नाशिक. ओके, भारतातील पहिलं आदिवासी विद्यापीठ म्हटलं तर तेलंगणा आणि भारतातील पहिलं वन विद्यापीठ जरी म्हटलं तरी ते आहे तेलंगणा. ओके, आणि एक महत्त्वाचं म्हणजे तेलंगणा राज्याची निर्मिती ही 2 जून 2014ला झाली होती. तर या घटनेला 10 वर्ष परफेक्ट कंप्लीट झालेले आहे. त्यामुळे हे पाठ करून घ्या. आता कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते. जसं एखाद्या राज्याचं नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलायचं असेल तर कलम 3 नुसार हा जो कायदा केला जातो तो संसदेमार्फतच केला जातो. याबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहेच. 96वा ऑस्कर 2024 चित्रपट क्षेत्रात दिला जातो. काय स्टुडंट, 96वा ऑस्कर 2024 चित्रपट क्षेत्रात दिला जातो. तर सुरुवात 1929मध्ये झालेली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता ओपनहायमर. या चित्रपटाला एकूण 7 अवॉर्ड मिळालेले होते. आता कसं एक्झाम आपली डिसेंबरच्या तेवढ्यात आहे त्यामुळे आपल्याला परीक्षेत हे प्रश्न पाठच ठेवायचे आहे. तर कोणता आहे सर्वोत्कृष्ट 96वा ऑस्कर अवॉर्ड? तर तो आहे ओपनहायमर. सर्वोत्कृष्ट अभिनेता किलियन मर्फी. ओके, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता एम्मा स्टोन आणि दिग्दर्शक आहे क्रिस्टोफर नोलन ज्यांचा ओपनहायमर चित्रपट आहे. आणि हा चित्रपट अणुबॉम्ब संबंधित आहे. हा एक पॉईंट तुम्ही ॲडिशनल लक्षात ठेवा. ओके स्टुडंट, तर आपल्या चॅनलचं हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला पर्टिक्युलर नॉलेज द्यायचं आहे आपल्याला. ओके, कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता टू द पॉईंट जाणं आवश्यक ठरते. ओके, त्यानंतर आहे सेला बोगदा. मोस्ट टाईम पी करा. 1 लायनर क्वेश्चन येणार स्टुडंट, 1 लायनर की सेला बोगदा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो आहे अरुणाचल प्रदेश. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी जी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे ती आहे इटानगर. ओके, आणि भारताच्या अतिपूर्वेकडचं राज्य, ठीक आहे, उगवत्या सूर्याचं राज्य तर कोणतं आहे? तर ते आहे अरुणाचल प्रदेश. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 नुसार भारताचा रँक कितवा आहे? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. करप्शन इंडेक्समध्ये आपला कितवा नंबर लागतो? फ्रेंच ओपन बॅडमिंटन, टेनिस नाही म्हणत आहे, बॅडमिंटन स्पर्धा 2024मध्ये कोणी जिंकलेली आहे? तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी ती स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्टुडंट. 12 मार्च ते 5 एप्रिल 1930च्या दरम्यान साबरमती ते दांडी यात्रा करण्यात आलेला होता. तर साबरमती ते दांडी यात्रा काढण्यात आलेली होती. 6 एप्रिल 1930ला दांडी येथे मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केलेला होता. त्यांच्यासोबत लक्षात घ्या 78 प्रतिनिधी होते. असे टोटल 79 होते आणि त्यामध्ये 13 महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. यामध्ये हा जो सत्याग्रह झाला याचं जे प्रतिमान होतं, जे प्रतीक होतं ते होतं गांधी टोपी. आणि दहीहंडा इथं पण मिठाचा सत्याग्रह अकोला या ठिकाणी झाला होता. याचं नेतृत्व केलं होतं बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी. मोस्ट टाईम पी करा.
पुसद यवतमाळ या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता. ओके, पुसद यवतमाळ या ठिकाणी जंगल सत्याग्रह बापूजी अने यांनी केलेला होता. हे दोन्ही नावं तुम्हाला इथे पाठ करून ठेवायची आहे. नंतर जेव्हा परीक्षेत तुम्हाला प्रश्न दिसेल तेव्हा तुम्हाला खरोखर आपल्या चॅनलचं आणि आपल्या ज्या माहितीचं आहे महत्त्व तुम्हाला नक्कीच कळेल मित्रांनो. ओके, जागतिक ग्राहक दिन हा 15 मार्चला साजरा केला जातो. कधीपासून? 1983 पासून. आणि 2024ची थीम कोणती आहे? ग्राहक संबंधामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य जबाबदार वापर करणे. ओके, सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक पॉईंट तुम्ही असं लक्षात ठेवून द्या. दिनाची थीम आपली इझिली लक्षात राहू शकते. आता राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबरला साजरा केला जातो. जागतिक म्हटलं तर 15 मार्च आणि राष्ट्रीय म्हटलं तर 24 डिसेंबर. आता 24 डिसेंबर 1986ला आपल्या इथं ग्राहक संरक्षण कायदा झाला होता. या 86च्या कायद्यामध्ये 19 मध्ये बदल झाला होता आणि हा कायदा नव्याने लागू झाला होता 20 जुलै 2020ला. ठीक आहे, तर या पद्धतीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आवश्यक ठरते. जर तुम्हाला तारखेमध्ये जर डाऊट वाटत असेल तर एकदा ते चेक करून घ्यायचं, कारण मित्रांनो चुका माझ्याकडून पण होऊ शकते. ओके, बाय मिस्टेक. ठीक आहे, त्यानंतर पहा केंद्रीय निवडणूक आयोग. आता बघा स्टुडंट, केंद्रीय जो निवडणूक आयोग आहे स्थापना कधीची आहे? 25 जानेवारी 1950. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं. कलम 324 नुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. हा वैधानिक आयोग आहे की घटनात्मक? जर कलम जर अवेलेबल असली तर तो घटनात्मक आयोग असतो. ओके, कायद्यानं जर झाला तर तो वैधानिक आयोग असतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं जर झालं तर विभागीय परिषद जे आहे ते वैधानिक परिषद आहे, जे वैधानिक आयोग आहे. का बरं वैधानिक आयोग आहे विभागीय परिषद? कारण राज्य पुनर्रचना कायदा त्याच्यानुसार त्याची स्थापना झाली होती. विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय गृहमंत्री असतात. तुम्ही जर राज्यशास्त्राचा प्रॉपर स्टडी केला असेल तर तुम्हाला ते कळणार. ओके, सो वैधानिक आणि घटनात्मक मला मी एकच फरक तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. कलम असेल तर घटनात्मक म्हणायचं आणि कायद्याद्वारे झालं तर वैधानिक म्हणायचं. ओके, सो या पद्धतीने लक्षात घ्या. आता मग तुम्ही म्हणाल सर नीती आयोग काय आहे? तर बघा नीती आयोग ना घटनात्मक आयोग आहे ना वैधानिक आयोग आहे, तर तो दोन्ही याच्यामध्ये बसत नाही, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर फर्स्ट आहे निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या आपल्या VS रमादेवी. आणि मुख्य निवडणूक आयुक्त सध्याचे कोण आहे? तर ते आहे राजीव कुमार पंचविसे. ओके, आणि अन्य निवडणूक आयुक्तामध्ये ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू आहे. ओके, तर हे बदलत राहतात, याच्या बाबतीत थोडे अपडेट राहत चला. आता शेवटचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया. रणजी ट्रॉफी 2024 आता क्रिकेट संबंधित आहे. तर मुंबईने जिंकलेली आहे 42 वेळा. ओके, उलट केलं तर तुम्हाला 42 आकडा मिळून जाते. सो 42 वेळा आणि उपविजेता विदर्भ आहे, लक्षात असू द्या. ओके, आणि मुंबईचे कॅप्टन आहे अजिंक्य रहाणे. तर माझ्याकडून हा प्रश्न तुम्ही मोस्ट MP करून घ्या. दोस्ती 16 हा युद्ध सराव कोणत्या 3 देशादरम्यान पार पडलेला आहे? तर बघा मी एक नकाशा काढतो येते, अगदी लक्षात येईल तुमच्या. इथं मालदीव आहे, इथं श्रीलंका आहे आणि हा आपला इंडिया आहे. काय आहे आपला? इंडिया. लक्षात आलं का तुम्हा सर्वांच्या? म्हणजे तुम्ही जर त्रिकोण लक्षात घेतला, त्रिकोण, तर तुमच्या लक्षात येईल इंडिया, त्यानंतर मालदीव आणि इथं आहे श्रीलंका. ओके, सो दोस्ती 16 असा पॉईंट लक्षात ठेवा. डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मॉरिशियस युनिव्हर्सिटीनं दिलेली आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा 2024चा अवॉर्ड अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. रतन टाटा यांना प्रतिष्ठित PV नरसिंहराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार सुद्धा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. आणि ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार सुद्धा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. आणि खरोखर खूप आदर्श आहे रतनजी टाटा. ओके, त्यानंतर पहा राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्चला असतो. थीम आहे लस सर्वांसाठी कार्य करते. 16 मार्च 1995 मध्ये देशात पहिल्यांदाच तोंडाद्वारे पोलिओच्या लसीचा डोस देण्यात आलेला होता. आणि WHOने आपल्याला 2014 मध्ये पोलिओमुक्त देश म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे. अलीकडे एक कुष्ठरोगमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, तर तो देश आहे जॉर्डन. लक्षात ठेवा, कोणता देश? जॉर्डन. ठीक आहे, आता पोलिओ लसबद्दल थोडीफार आपण इन्फॉर्मेशन यावरती सुद्धा आपल्याला आयोगानं प्रश्न विचारला आहे. तर इंजेक्शनद्वारे जी पोलिओची लस दिली जाते तिचा शोध साल्कने लावला, तर तोंडाद्वारे जी पोलिओची लस दिली जाते तिचा शोध सेबीने लावलेला आहे. आता ज्यांनी मागच्या वर्षी 1-2 वर्षात पेपर दिले, सांगा हा प्रश्न आला होता की नाही आला होता? तर ठीक आहे, तर या पद्धतीनं टू द पॉईंट स्टडी करणे आणि मेन म्हणजे जे मागचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहे, पेपर आहे, त्याच्यावर आधारित इन्फॉर्मेशन कलेक्ट करून हे लेक्चर घेणे हे तेवढंच महत्त्वाचं असते. आता मी लेक्चर रोज पण घेऊ शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो की डाटा तो कलेक्ट करणे जो आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जे पॉईंट आहे जे इम्पॉर्टंट नाही आहे ते पण ते ॲड करतात. ओके, तर आपल्याला ते नाही करायचं आहे. तुम्ही आता माझा एवढा सारा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला याच्यात एक तरी पॉईंट असा स्किप कराजोगता वाटलेला नसेल, तर हेच आपल्या चॅनलचं नाव आहे पर्टिक्युलर नॉलेज, म्हणजे विशेष माहिती. ओके, जर व्हिडिओ आवडत असेल ना तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो, कारण आपलं टार्गेट आहे 1 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं.
तर प्लीज सपोर्ट धिस चॅनल, सपोर्ट आवर चॅनल. ओके, तर बघा पोलिओचा प्रवेश हा तोंडाद्वारे होतो आणि परिणाम सेंट्रल नर्वस सिस्टीमवर होतो. ओके, आणि जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबरला असतो. आणि बघा युनोची स्थापनासुद्धा 24 ऑक्टोबरला झाली होती 1945मध्ये. न्यूयॉर्क इथं मुख्यालय आहे. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता ज्या दिवशी युनोची स्थापना झाली त्याच दिवशी तुम्ही 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस पण लक्षात ठेवू शकता. ओके स्टुडंट, तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. स्वतःची काळजी घ्या. टेक केअर.